मी जाणार पहिला मी आली पहिला मी आज जाणार हो बाजू पहिला येणार मी तर मोकळ पोत ठेवून पहिला नंबर लावलाय मोकळं पोत रात्री मी येऊन तर दारावर फुली मारून गेलोय मीच पहिला आज जाणार हो बाजू. अरे हिथं अजून कुलूप उघडलं नाही आणि पहिला भात मीच खाणार. अरे हिथं काही सरपंचाचं लग्न आहे होय. ए बाया अरे गप्पी जरा अरे बराच आहे मी पण तुम्ही ही रेटालिटी करू नका. हा बघा बाजूला बाजू बाजूला तुमच्या आईला लागला खोकला उघड दार उघड पहिले चल चल मॅडम ए कुलूप उघडू दे उघड लवकर राहतात आम्हाला. नाही पण मला सांगा ही काही रेशनिंगचं दुकान आहे का नंबरावनं भांडताय हा तिकडं लाईनीनं उभं राहा सगळ्यांनी अजून सरपंच आला नाही की त्या सरपंचाचा ना मुर्दा काढला असेल कुठेतरी एकतरी काम धडाच आहे का त्याच. अरे मोठ्या माणसानं असं बोलू नये. तुम्ही नका तिला संस्कार शिकू. आपण किती पाण्यात आहे ना ही समजा गावाला माहिती आहे. तुझा काय संबंध आहे? तुझा काय संबंध आहे? थोडे माझ्या नवऱ्याला कळलं ना हे तर येईल पळत पळत तंटा सोडवायला. अरे अवघडच झालंय समजत घरी गेलो तिथं बी सरपंच नाही ती. बया सरपंच आहे की घुबाड आहे काय माहिती. दिवसाचा सरपंच खावतच नाही कधी. अगं आय घुबाड कशाला म्हणतेस कसलं घाण वाटतंय ते. त्याच्यापेक्षा एक काम कर तू का नाही मोठे वागुळाचं म्हण. अगं ती बी दिवसा कोणाला दिसत नाही ना. अरे तुम्ही सगळे काय बोलताय मला काहीच कळलं झालंय. अरे त्या वहिनी सरपंचाला घुबाड म्हणले घुबाड. अरे हायच ती लबाड. मला म्हणला इलेक्शनला मला मतदान कर मग मी तुला कानातलं श्रवण यंत्र देतो आणि मी केलं की त्याला मतदान. पण त्यानं मला श्रवण यंत्र काही दिलं नाही आणि आता मी त्याला हाक मारली ना की पुढं पुढंच पळतोय. बाहेरा असल्यासारखंच करतोय बघ. सरपंच आहे वे त्यो गाव सोडून फिरतोय की जोगत्यागत. आता आमसनी शाळेत शिकवली होती सरपंचाची कामं त्यातली एक तरी करतो का त्यो नीट. मला परीक्षेसाठी ह्या झेरॉक्स वरती सह्या पाहिजे होत्या त्याच्या तर हिथं बी नाही त्यो. हेल्पड तरी किती घालायचं. नाहीतर काय गाडो मेलं वजानन शिंगरू मेलं यरझरानं अशी गत झाली आहे माझी हिच्या बरोबर फिरून फिरून. अहो माझा पगार पण आहे अजून भेटला. माझी बायको रोज बोंबालती या म्हणून मी आज गावात पाणी सोडलं नाही. अरे दिन्या तुला बायको तरी राहिले का मला ती बी नाही. अरे आज पौतूर 32 लग्न मोडली जवळजवळ 32. कोण काड्या घालतय ना त्याला बघणारच आहे मी. अरे बाबा कशाला करतोयस लगीन. लगीन म्हणजे गाड्यातला लोडणा असतोय लोडणा. हा असू दे लोडणं तीच लोडणं गळ्यात घालून मी गावभर फिरणार आहे. हा ए बाबा तू शिपाई आहेस का कोण आहेस बाबा सांग. ते सरपंच कुठं कडमडलंय ते बघ जरा. आयला पण हे सरपंच नेमका असेल कुठं. तुम्ही एक काम करा तुमच्या ज्या काही समस्या असतील ना त्या मला एका पानावर लिहून अर्ज करून द्या. अर्ज करून द्या माझ्या. हा अर्ज करतो आणि त्याची सुरुवात करून घालतो तुझ्या ए. खिशात. अरे किती अर्ज करायचं. अरे पण हे सरपंच गेला असतील कुठं नेमकं. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. मी परत यायचं आश्वासन दिलं होतं तसा मी परत आलोय. अहो आज मी जो काय आहे ना ते तुमच्या कृपेमुळे. अहो तुमच्या आशीर्वादामुळेच मी आज सरपंचाच्या खुर्चीत आहे ना. पण तुमचं ही माया ही प्रेम हे असंच माझ्या पाठीशी राहू द्या आणि उद्या माझ्या विख्याच्या पाठीशी. अहो विख्या माझा विख्या उद्याचा भावी खासदार. आय आय ग अरे कोण गेलं यात. अरे की पटकन. अरे लय जोराची कळ आली झक मारली आणि रात्री पनीर खाल्लं. आयला बी काय कळत नाही दूध नासलं की पनीर करत्या. अरे उघड की चायला हुका चून आहे. अरे उघड चायला काय करत बसला यात काय माहिती. अरे इकला का बाहेर. झालं वाटतं एकदाच. ये रे बाबा.
अहो तुम्ही आहे वे? अहो सांगायचं नाही वे, तुमच्यासाठी अजून तासभर कळ सुचले असते की मी. आता तंबाखू तोंडात असल्यावर मी कुठलं बोलू? एकतर त्या दिन्यानं पाणी सोडलं नाही म्हणून घरी पाणी नाही, मग इथं आलो तर इथं तुझा तापल्या का? माणसाला एका सुखानं बसू पण देत नाही. सॉरी सॉरी सॉरी, तुम्हाला अजून एकदा जायचं असलं तर जावा, मी अजून थांबतो थोडा वेळ. नको, त्यापेक्षा तुझ्या बापाला जाऊन सांग ही समस्या सोडवायला. अहो समस्या काय फक्त तुम्हालाच आहे का? अहो आमच्या घरात बी पाणी नाही म्हणून तर इथं आलो ना. झक माराय सरपंच झालाय. अरे का तुम्ही बापल्या दोघं बी सारखीच. हे बोल दिन्या. हॅलो विक्या, अरे सरपंच कुठं आहे तिला? अरे ते जाऊ दे, आधी मला सांग पाणी का सोडलं नाही रे? पाणी नसल्यामुळे लोकांना किती प्रॉब्लेम येते ते माहितीये का तुला? अरे इथं माझा पगार झालाय का अजून? आणि पाणी का सोडणं म्हणतो या? अरे होईल की, आज ना उद्या होईल, पण तू लोकांची गैरसोय का करतो रे? अरे तुला एवढं काय झालंय? मला काय चिडाय झालं? अरे तू पाणी सोडत नाही म्हणून लोक माझ्या बापाला शिव्या घालतात. अरे तुला बापाचा लयच पुळका येतोय रे. तर बापाला सांग जरा गावची कामं करायला. सगळं गाव त्याच्या नावाला का बोंबलायला लागले. जर माझा पगार द्या म्हणावं. जर पगार देत नाही ना तर पाणी सोडणार नाही. आईला यानं पाणी सोडलं नाही म्हणून माझ्या भावी सासऱ्याला घरचं टॉयलेट सोडून इथं यावं लागलं. पापा बी कुठं जाते ती काय माहिती, पंचायतीत जायचं सोडून कुठे हिंडत असते ती काय माहिती. नाही 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 नाही, तुमचा कौल मिळाल्याशिवाय मी काय आज पंचायतीत जाणार नाही. एका दिवृषानं मला सांगितलंय तुमचा कौल घ्यायचा, मगच महत्वाचं कार्य करायचं, तरच तुमच्या घरात आमदारकी आणि खासदारकी येणार आहे. तर देवा, एक आठवडा झाला रोज तुम्हाला कौल लावते आणि तुम्ही रोज रोजच डावा कौल देताय. आज तरी उजवा कौल द्या की. अहो तुमच्या भक्तीचं फळ म्हणूनच मी आज सरपंचाच्या खुर्चीत आहे. तेव्हा तुम्ही कौल दिल्याशिवाय मी काय पंचायतीत जाणार नाही बघा. अहो पप्पा, रोज इथं येऊन कौल कसला लावताय तुम्ही? अरे बाबा, एका दिवशीनं मला सांगितलंय देवाचा कौल घ्यायचा, तर तुम्ही राजकारणात यशस्वी व्हाल. अख्खं गाव तिकडे शिव्या घालायला लागले. चला लवकर पंचायतीत. नाही नाही, देवानं कौल दिला ना मगच मी पंचायतीत येणार आहे. दे बाबा लवकर कौल. कधी बी देवासमोर बसताना हात जोडून आणि डोळे मिटून बसावं. मांजर दूध पित असताना कसं डोळे झाकतं, अगं तसं. दिला दिला दिला, देवानं कौल दिला. अरे डोळे मिटून बसले की लगेच देवाने कौल दिला की. चला 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 चला. चला पटकन. अरे एक सुद्धा माणूस नाही, तर कुठे गेली समधी लोक? अहो वाट बघून बघून वैतागून निघून गेली. अरे रे रे रे, केवढ्या उत्साहानं आलो तुम्ही. म्हणलं लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, त्यांच्या समस्या सोडवाव्यात, पण इथं तर कोणच नाही. आणि मी एकटा थांबून तरी काय करू इथं? जातो मी पण. अहो पप्पा, येतील की लोक? 5 मिनिटं थांबा. अहो सरपंच थांबा. अहो सरपंच थांबा की. अरे इक्या, तुझ्या बापाला काय सरपंचाची खुर्ची टुसती का रे? वैतागलोय मी बी. यांची गंमत होती, आपण लोक मला नाव ठेवतात. कसं तर लोणी लावून इथपर्यंत आणलं, ते बी झालं गायब. अरे अशानं माझं लग्नाचं बी अवघड होणार आहे. इथं माझं बी लागा लगीन ठर ना, वैताग आलाय का सिंगल राऊंड. किती त्रास होतोय ना हे माझं मलाच माहिती आहे. तू बाबा तसं करू नको. तू योग्य त्या वयातच लगीन कर बर का. एकदा रकाडलास ना मग आयुष्यभर रकाडलास मग तू.
अरे पप्पा काम कमी आणि देव जास्त करते ती. असं वाटतं पप्पांना खुर्ची संग बांधून ठेवावं म्हणजे लोकांची कामं तर होतेली. आला पगार घेऊन आला का आला तसंच. काय सरपंच आज पण भेटलं नाही पंचायतीत. अहो किती दिवस झालं मी शेजारजींचा मेकअप उचना आणते आणि मग मेकअप करते आणि मग मोबाईलचं लॉक उघडते. काय चाललंय काय तुमचं? पहिल्यांदा पगार घेऊन या, आधीच सांगते मी तुम्हाला. अगं मेकअप म्हणजे काय डाळ तांदूळ आहे का उसना आणायला? ते काय नाही, एक काम कर, आज मेकअप कर, लॉक उघड आणि आपलं साधे आपलं आकडे लॉक टाकून दे. नको बाया, त्या आकडं कोणी लक्षात ठेवायचं? तर लका त्या गावाची लपडी तोडा करत होती आणि तुला ह्या आकडा आठवत नाही तो वय. बरं ते जाऊ दे, आपलं साधं सोपं फिंगर लॉक लाव. फिंगर लॉक अजिबात नाही हा. मी रात्री झोपले का नाही की हळूच माझं बोर्ड घेता आणि लॉक ओपन करून माझ्या मोबाईलचं हॉटस्पॉट तेवढं घेता येतं तुम्हाला. हा हे बघा, मी दररोज मेकअप उसना आणीन पण लॉक हे फेस लॉकच ठेवणार आहे. हा लक्षात ठेवा. तुम्ही पहिल्यांदा पगार घेऊन या, नाहीतर मी जेवण बनवणार नाही. लक्षात ठेवा. का अवघडच झालंय. एक तर सरपंच मला भेटेना आणि ते भेटल्याशिवाय माझा पगार मिळेना. तसं पण माझा पगार आज झाला की दुसऱ्या दिवशी लगेच संपून जातो या. दुसऱ्या दिवशी लगेच संपतोय. काय दारू बिरू प्यायला लागला का काय हो तुम्ही? अगं दारू कुठली पिती बाया, साधी मी तंबाखू खात नाही. मग तुमचा पगार जातो तरी कुठं? हा अगं तुझ्या मेकअपवर सगळा पगार संपतोय माझा, काय सांगू तुला. झालं? आला परत माझ्या मेकअप वरती तुम्ही. बायको सुंदर दिसावी असं तुम्हाला वाटतच नसेल ना? तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर सोन्या नाण्यानं मडवलं असतं मला. तिथं माझं मड निघायची वेळ आली आणि तू सोनं काय घेऊन बसलीस. तिथं मी म्हणून सगळं सुचतोय, दुसरा कोण असता ना मागं सोडून दिलीस तुला. अहो मी म्हणून सहन करते तुम्हाला. हे असं आगाऊ बोलता ना म्हणूनच मी तुम्हाला उपाशी ठेवणार आहे. बोलशील बोलशील का परत, बोलशील का परत बायकोला? आता राहा उपाशी. रश्मी, अगं जरा जाऊन कुकर लाव की. अगं त्यात तुझ्या झेरॉक्सच्या पायी माझं काहीच काम झालं नाही. अजून सगळा स्वयंपाक व्हायचाय. तू कशाला गेली होती का तिच्यावर तोंडावर करून पंचायतीत? तुम्ही जाऊन बसा की तास संडासात. त्या पुरीला एकटीला पाठवायची होती होय पंचायतीत मी, म्हणून मी गेलेले सोबत. उगच काहीतरी बडबडता. असं काय नाही, पोरी बी आता मस्त हुशार झाल्यात. पण तुला का नाही माझ्या संग भांडाय कारणच पाहिजे. भांडायच लागली बघ. मग मीच भांडते हा ना? हिला नुसतं जरा मला मदत कर म्हटलं की हिचा सारखा अभ्यासच आडवा असतो. अभ्यास करत असती का कुठं लक्ष तिसरीकडेच असतं काय माहिती. ए काय ग त्या पोरीला सारखं सारखं बोलत असतीस? अगं हे असं सारखं सारखं बोलत असतेस ना त्याच्यामुळे नापास होते बघ मी. कशाला सारखं सारखं किरकिर करतेस ग अभ्यासाला बसल्यावर मी? हो मीच भांडते, मीच किरकिर करते नाही का? माझंच तोंड दिसतं सगळ्यांना. इथं काल पाणी नाही, आज पाणी नाही, मी घरातली कामं कशी करायची? हा कळत नाही तुम्हाला एवढं बी? जावा कुणीतरी जाऊन नदीवनं पाणी आणा जरा. मी जाऊ का? हा अगं आत्ता तर तुला अभ्यास होता ना. नदीवर जायचं म्हटलं की चांगली घोड्यावरच बसलेली असतीस ग कायम. मला कळत नाही नदीवर काय पुरलेलं असतं का तुझं एवढं? अगं ती देवपूजा राहिल्या त्याच्यामुळे कुठलंच काम होईना बघ नीट. मी जाते बाया, वाटलेस तू चल माझ्याबर. अभ्यास सोडलं ना तर सगळंच येतं बघ तुला. नुसती नाटकं असतात तुझ्या अभ्यासाची. जा तुझी तू, मला कामाला पडल्या ती. कायम नुसती किरकिर असती. काय बी म्हणा, ह्यो पाणी प्रश्न एवढा गंभीर झालाय, त्या सरपंचाला शिव्या घालायच्या तरी किती? आणि शिव्या घालून घालून जर का घसा कोरडा पडला तर प्यायला पाणी नाही. त्या सरपंचाला ह्या वर्षी मत मागायला येऊ देच, मग त्याला बी बघते आणि तुम्हाला बी चांगलंच बघते. कळलं ना? राम राम मामा. हं? हे अध्यक्ष मामा, हे बघा तुमच्यासाठी घेऊन आलोय. ए अरे इथं काय माझं लगीन आहे वय? एवढं दूध घेऊन आलायस? अहो दूध नाही, पाणी आहे. पाणी? सकाळी तुमच्या टॉयलेटमध्ये पाणी नव्हतं ना, आपली गाठ झाली होती म्हणून ही कॅन तुमच्यासाठी घेऊन आलोय. बरं मग कुठं आत ठेवू का? आलं का? एवढं करण्यापेक्षा तुझ्या त्या बापाला सांग की पंचायतीत लक्ष द्यायला. अरे तू एकटा तरी कुठं कुठं लक्ष देणार आहेस?
पण आवडतं मला लक्ष द्यायला. असं वाटतंय तुझ्या बापाला मत देऊन मूर्खपणा केलाय. वाईट सुद्धा लक्ष नाही पंचायतीकडे तुझ्या बापाचं लेका. कशाला सरपंच झालाय कुणास ठाऊक. झक माराय सरपंच झालाय. अहो मला पण टेन्शन आले पप्पांच्या अशा वागण्याचं. पप्पांच्या अशा वागण्यामुळे ना माझं पण फ्युचर लय खराब आहे. कसं होणार आहे काय माहिती. आणि असं काहीतरी झालं पाहिजे की पप्पांचा पाय ग्रामपंचायतीमधून निघालाच नाही पाहिजे. अरे तुझ्या बापाचा पाय आहे ना, जरी फेविकॉलनं चिकटवला ना तरी तो पंचायतीत राहायचा नाही. सुनो ना सुनो ना सुनो ना. दिन्या कुठं जातून घेतो संन्यास आता. अरे दिन्या, अरे इथं का बसलाय आता? बायकोनं तुला पुन्हा हाणला असणार आहे. लका तू नुसतं मला हाणाची वाट बघ. खटा बघ. अरे तुला बायकोनं परत घरात बाहेर काढलेला दिसतोय. अरे माझं लगीन झालं ना तर मी तुझ्यागत असा बाहेर नाही बसणार खाट मांडून. मी बायकोला माझ्या नुसतं पोटानं उडवून लावला. अरे पोटानं कशाला, तू नुसतं फुकलंस ना तरी तुझी बायको उडून जाईल. पहिला का. अरे आता तुझं आयुष्य असंच सडून जाईल. अरे चढून नाही म्हणलं मी, उडून 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 जाईल म्हणलं मी. हल्लं लय हल्लीच पाहिजे असली बायको. अरे देवा, तो का माझ्या मागे लागलाय? सोडव मला ह्याच्या तावडीतनं. अरे चावडीतनं आलोय मी. सरपंच नाही तिथं. आणि सरपंच नसताना तिथं बसून तरी काय उपयोग आहे का? ए आता निघतो का इथनं? आता हे बघितलंस का, तुला एका ठोक्यात ना आडवा करीन. एकट्या तर सरपंच पगार दिना, घरी गेलो तर त्या बायकोची बुणबुण म्हणून जरा हिथवून बसलो होतो. त्याला काही बहिरे पाठवलेस बाई. ए दिन्या, पायरा म्हणायचं काम नाही, लक्षात ठेव. नाहीतर लय हानीन. आणि ही मॅक आहे ना, ही तुझ्या कानातच ठोकीन. अरे ह्याच्या आईची मॅक ह्याच्या. आता निघतो का इथनं? आता ही घालीन कानात, तेव्हा तुला ऐकायला कळलं का? निघित ना. ही एवढं झालंय वाटतं. याला बायकोनं बाहेर काढल्यापासून ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. अयो पळा, नाहीतर आपला हकनाक जीव जाईल. पळा बाबा.